नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। या संकटात भारत नेपाळसोबत खंबीरपणे उभा असून भारताकडून मानवतेच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिले। या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे। नेपाळच्या रसुआ या तिबेट सीमेवरच्या जिल्ह्यात हिमतलाव फुटल्याने आलेल्या प्रचंड पुराने अतोनात नुकसान झालं आहे। या पुरात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 384 पर्यटक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे। यामध्ये 105 भारतीयांचाही समावेश आहे। अनेक गावच्या गावं या पुरामध्ये वाहून गेली आहेत। नेपाळमधल्या भोटेकोशी नदीचं पाणी आज सकाळी 9च्या सुमाराला अचानक वाढल्यामुळे तिमुरे आणि स्याफ रुबेसी परिसरात मोठं नुकसान झालं आहे। इथली वाहनं, घरं आणि सामान पूर्णपणे वाहून गेली आहेत। अनेक मदत पथकं तैनात असून आतापर्यंत 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। 14 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। या पुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेवर देखील परिणाम झाला असून अनेक यात्रेकरू अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर भारतात बिहारमध्येही पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी संवाद साधला। राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFचं पथक बिहारला रवाना केलं जात आहे। बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे। बिहारने नेपाळच्या किनाऱ्यालगत असलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये दक्षता पथकं ठेवली आहेत। नेपाळमधून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे बिहारच्या गंधक नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान भारतीय दूतावासाने बेपत्ता पर्यटकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत। भारत लवकरच नेपाळला मदत रवाना करणार आहे असं सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे।